गावची खबर न्यूजने लायन्स क्लबच्या महोत्सवाचा घेतलेला हा वृत्तांत। खोपोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। खोपोली शहरातील लघु उद्योग, घरगुती उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने 2 दिवसाचा महोत्सव आयोजित केला आहे। शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन अल्टा लॅबोरेटरीच्या कंपनीचे एमडी जयवंतराव धोटे आणि डायरेक्टर गीता धोटे यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनानंतर रात्री 10 वाजेपर्यंत जवळपास 3000 नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली आहे। लायन्स गार्डनच्या भव्य पटांगणात भव्य दिव्य महोत्सवाचे 2 दिवसीय आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता महोत्सवाचे उद्घाटन अल्टा लॅबोरेटरीज कंपनीचे एमडी जयवंतराव धोटे आणि डायरेक्टर गीता धोटे यांच्या हस्ते केल्यानंतर नागरिकांसाठी महोत्सवाला प्रवेश देण्यात आला। महोत्सवात फुलझाडे, कपड्यांचे बिल्डर पाविलियन, इलेक्ट्रिक स्कूटर्स, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, इंटेरियर डेकोरेशन, लेझर कटर, इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स, विविध खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने एकूण 80 ते 90 स्टॉल लावण्यात आले आहे। तसेच लहान मुलांसाठी खेळणी आणि मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा देखील ठेवण्यात आलाय। पहिल्याच दिवशी खोपोलीकरांनी आपल्या कुटुंबांसमवेत भेट महोत्सवात खरेदी आनंद लुटला आहे। लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे। यावर्षी लायन्स क्लब ऑफ खोपोलीला 53 वर्ष पूर्ण होत आहेत। ह्याचे औचित्य साधून 53 भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे। खोपोली शहरातील लघु उद्योग, घरगुती उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्यांदाच लायन्स क्लबने महोत्सवाचे आयोजन केले आहे। या महोत्सवातून मिळणारा नफा पूजा गगनगिरी आश्रम येथे सुरू असलेल्या डायलिसिस सेंटर याला देणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अतिक खोत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अतिक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पोरवाल, दीपेंद्र भदोरिया, दीपाली खेमंत टेलर, निजामुद्दीन जळगावकर, सचिन बोराणा, शिल्पा मोदी, बाळाराम म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत होते। पहिला खोपोली लायन्स खोपोली महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। त्यामागचं उद्दिष्ट 2 उद्दिष्ट आहे। एक पहिलं उद्दिष्ट असं आहे की त्यासाठी आपल्या खोपोलीमधले जे उद्योजक आहेत, लघु उद्योजक, घरगुती उद्योग करणारे उद्योजक, त्या लोकांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट व्हावं आणि त्यांनी त्यांच्या स्टॉल इथे लावावेत आणि त्यांचा जो व्यवसाय आहे तो लोकांपर्यंत पोहोचवावा, त्यांच्या व्यवसायाची भरभराट होईल। हा पहिला उद्दिष्ट। दुसरा उद्दिष्ट असं आहे की आमच्या लायन्स क्लबच्या लोकांनी मेहनत करून हे स्टॉल या ठिकाणी लकी ड्रॉ हे सगळं जे आयोजन केलं आहे ह्याच्यातून जो नफा मिळणार आहे हा नफा आम्ही डायलिसिस सेंटरसाठी यूज करणार आहोत। आपला लायन्स क्लबचं डायलिसिस सेंटर सुरू आहे। त्यांच्या डायलिसिस सेंटरमध्ये वर्षभरात जवळजवळ महिन्याला 80 ते 90 लोकांचा आपण डायलिसिस करतो। लाख रुपये साधारणपणे आपल्याला खर्च आहे। वर्षाला 12 लाख रुपयाचा खर्च आहे। त्यांचा खर्च भागवण्याकरता ह्या महोत्सवामधून जे उत्पन्न तयार होईल, जे उत्पन्न मिळेल ते आम्ही त्या डायलिसिस सेंटरमध्ये वापरणार आहोत। आणि त्याचबरोबर या महोत्सवामध्ये आपल्या खोपोलीमधले जे उद्योग आहेत ते त्यांचे स्टॉल त्या ठिकाणी लावतील आणि त्यांचे नक्कीच सर्व खोपोलीकरांना ओळख होईल, हा त्यामागचा उद्देश आहे। त्याचा आम्ही यावर्षी हा पहिला महोत्सव केलेला आहे, छोट्या प्रमाणात केलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये यापेक्षा दुप्पट प्रमाणे आम्ही हा महोत्सव नोव्हेंबर-डिसेंबरच्या किंवा डिसेंबर-जानेवारी या महिन्यामध्ये आयोजित करू आणि आपल्या सगळ्या खोपोलीकरांची साथ आम्हाला मिळेलच अशी खात्री बाळगतो। थँक्यू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.